नमस्कार. आज आपण ज्या पुस्तकाविषयी कादंबरीविषयी बोलणार आहोत ती आहे अल्बर्ट कामू याची कादंबरी आहे द आउटसाइडर. ॲक्च्युली तिचं मराठी जे ट्रान्सलेशन आहे तर ते मी वाचलेलं आहे. फार छोटी कादंबरी आहे, पण तरीही आपल्याला फार काय म्हणूया विचार करायला लावणारी आहे. बेसिकली मध्यवर्ती संकल्पना अशी आहे की आपला जो नॅरेटर जो आहे तर तो एकटाच राहत आहे. त्याची एक आई आहे आणि ती कुठेतरी एक काय म्हणूया ओल्ड एज होम जे आहे, वृद्धाश्रम, तर त्यामध्ये राहत आहे. आणि तिची डेथ होते, त्याच्या आईची डेथ होते. आणि जे एक काय म्हणूया फ्युनरल सेरेमनी जो आहे, अंत्यविधीचा जो एक काय म्हणूया कार्यक्रम आहे, तर त्यासाठी हा नॅरेटर जो आहे तर तो तिकडे जात आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय काय गोष्टी घडतात, तर हा एक काय म्हणूया मेजर पार्ट आहे यातला. आणि दुसरा भाग असा आहे की कादंबरीमध्ये एक काय म्हणूया आपण त्याला की अनइंटेन्शनली नॅरेटरकडून एक मर्डर होतो आणि तो एक त्याला अँगल आहे. पण मला यातून लक्षात आलेली किंवा काय म्हणूया माझं जे ऑब्झर्वेशन आहे तर ते असं आहे की एक तर दोन संकल्पना आहेत. एक आहे ओल्ड एज होम, वृद्धाश्रम, आणि दुसरी आहे हा नॅरेटर जेव्हा आईच्या फ्युनरल सेरेमनीसाठी जातो तर तिथं त्याला काय काय अनुभव येतात, तर एकदा त्याबद्दल बोलूया. हा नॅरेटर जो आहे तर तो जेव्हा त्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी तिथे जातो आणि त्याच्या असं लक्षात येतं की तो सोडून सर्वच जी लोकं आहेत त्या फ्युनरल सेरेमनीमध्ये खूप भावूक झालेली आहेत. आणि खरं तर आता तो ज्या वेळेला तिथं पोचतो तर मे बी संध्याकाळची वेळ असते आणि आता काही फ्युनरल करणं शक्य नसतं. त्यामुळे रात्रभर त्याला त्या तिची डेड बॉडी आहे तर तिथे त्याला थांबायचं आहे. आणि सकाळी मग तो जो कार्यक्रम आहे अंत्यविधीचा तर तो होणार आहे. आणि रात्रभर तो त्या ठिकाणी बसतो आणि काही लोकंसुद्धा त्याच्यासोबत असतात. ती खूपच भावूक असतात. त्या तुलनेत इमोशनली हा मात्र तितका भावूक होताना आपल्याला दिसत नाही. आणि याचं हे जे वर्तन जे आहे, बिहेवियर जे आहे, तर हे बाकीच्या लोकांना थोडंसं काय म्हणूया खटकतं किंवा त्यांना ते थोडं स्ट्रेंज वाटतं. आणि याचा जो रेफरन्स आहे तर तो पुढे एका ठिकाणी येणारच आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण जेव्हा एखाद्याच्या धार्मिक जो कार्यक्रम आहे किंवा आनंदाचा आहे किंवा दुःखाचा आहे त्यामध्ये जेव्हा आपण सहभागी होत असतो तर तेव्हा आपण आपल्या धार्मिक आणि काय म्हणजे मानसिक गरजा ज्या आहेत तर त्या आपण दूर ठेवायला हव्या. ज्या व्यक्तीच्या दुःखात आपण सहभागी होण्यासाठी जात असतो, आपण अगोदर हे ठरवायला हवं किंवा हे समजून घ्यायला हवं की आपण दुःखात सहभागी होण्यासाठी जात आहोत की आपल्या काहीतरी सामाजिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जात आहोत. कारण ह्या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याला समाजामध्ये असं बघायला मिळतं की लोकं दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी कमी, पण त्यांच्या ज्या धार्मिक किंवा मानसिक गरजा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी तिथे जात असतात. असं अनफॉर्च्युनेटली बघायला मिळतं. कारण जेव्हा जेव्हा इंटेन्शनली जेव्हा एक मर्डर होतो आपल्या नॅरेटरच्या हातामधून आणि कोर्टामध्ये जेव्हा ती ट्रायल सुरू असते तर त्यावेळेस जी लोकं विटनेस म्हणून बोलवली जातात तर ती कोणती लोकं असतात का त्या ओल्ड एज होममध्ये त्या रात्री जेव्हा त्या नॅरेटरची जी आई आहे त्या डेड बॉडीजवळ आपला नॅरेटर बसलेला असतो आणि त्याच्या भोवती जी लोकं बसलेली असतात की ज्यांनी नॅरेटरचं ऑब्झर्वेशन केलेलं असतं की तो फार भावनिक झालेला नाही आहे. आईच्या
आईची डेथ झालेली आहे तरीही, तर ही लोकं काय साक्ष देतात त्या ॲक्च्युली मेन जो एक ॲलिगेशन किंवा चार्ज काय आहे नॅरेटरवर की त्याने एक मर्डर केलेला आहे किंवा खून केलेला आहे अँड फॉर दॅट ही इज ॲब्सोल्युटली त्याला काय म्हणूया एक पनिशमेंट मिळायला हवी किंवा ती खरं तर एक डिफरंट ती स्टोरी आहे. पण कोर्टामध्ये जेव्हा ती ट्रायल सुरू असते तर त्याच्यावर जे ॲलिगेशन लागले जातात तर त्याचा बेस मात्र फारच एक काय म्हणे स्ट्रेंजफुल आहे आणि ते रेफरन्सेस असे आहेत की ती सर्व जी ओल्ड एज होममधली जी लोकं असतात तर ती काय म्हणतात याची आई एक्सपायर झाली आणि हा तिथं अतिशय काय म्हणूया अशा प्रकारे बसला होता की त्याला काहीही दुःख झालेलं नाही आहे किंवा त्याच्या संवेदना ज्या आहेत जाणीवा ज्या आहेत तर त्या जसे काय संपून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे हा जो व्यक्ती आहे तर तो काही चांगला माणूस नाही. बघा आता ह्या 2 वेगवेगळ्या केसेस आहेत आणि कोणत्या गोष्टीचा संबंध बिलकुल अशा गोष्टीसोबत जोडण्यात येत आहे की त्याचा खरोखर काही त्यामध्ये कोरिलेशन नाही आहे. त्यामुळे अमुक एखादी व्यक्ती चांगली आहे वाईट आहे याचे पॅरामीटर्स आपण कशावरून ठरवतो. एका परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या काय म्हणूया सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीचं वर्तन जे आहे तर ते आपल्याला जर अनुकूल नाही आहे इट डज नॉट मीन दॅट द पर्सन इज काय म्हणूया तो एक इमॉरल आहे किंवा इव्हिल आहे हे आपण असं म्हणू शकत नाही. बिकॉज तो जो व्यक्ती आहे ही हॅज फुल राईट, त्याला त्याचं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, चॉईसेस आहे आणि तो ठरवेल की त्या सिच्युएशनमध्ये त्याने काय करायला हवं. होतं काय की द पीपल आर ऑफन टाईम दे इम्पोज देअर इमोशन्स देअर फिलिंग्स ऑन द अदर पर्सन दॅट दे एक्सपेक्ट दॅट द पर्सन शुड फुलफिल देअर एक्सपेक्टेशन्स. त्याने आपल्या अपेक्षा पूर्ण करायला हव्या असं आपण बऱ्याचदा एखाद्यावर असं इम्पोज करतो किंवा लादण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ही जी नॉवेल आहे त्या अँगलने मला फार एक काय म्हणूया फार एक विचार करायला लावणारी किंवा एक चिंतनशील. कामूला इंटरनॅशनल लेवलवर पातळीवर ग्रेट का म्हणलं जातं त्याचं हे एक फार मोठा एव्हिडन्स आहे किंवा फार चांगला पुरावा आहे. आणि दुसरा जो अँगल आहे या काय म्हणूया या नॉवेलचा तर तो आहे ओल्ड एज होम वृद्धाश्रम ही जी गोष्ट आहे. बेसिकली ही जी सिस्टीम आहे तर ती ऑब्वियसली तिचं काही आपण कौतुक करू शकत नाही कारण अल्टिमेटली त्याचे जे कॉन्सिक्वेन्स आहे किंवा परिणाम जे आहे तर ते असे आहेत की घरातली जी वृद्ध जी लोकं आहेत तर त्यांना कुठेतरी अशा ठिकाणी डेलिबरेटली आणि अनविलिंगली त्यांची इच्छा नसूनही त्यांना तिथं राहावं लागतं. आता यामध्ये बरेच अँगल्स आहेत. समटाईम्स द चिल्ड्रन डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ देअर पॅरेंट्स ही सुद्धा एक गोष्ट आहे आणि त्यालासुद्धा काही रिझन्स असे असतात की ऑफन टाईम्स द काय म्हणूया घरातली जी वयस्कर जी लोकं असतात तर त्यांचे जे काही नेचर आहे स्वभाव आहे समटाईम्स त्याचेसुद्धा काही रिझन असतात किंवा कारणं असतात की इतरांचं काही ऐकून न घेणं किंवा सतत आपलाच मुद्दा पुढे रेटत ठेवणं त्यामुळे ह्याही गोष्टी आहेत. मला सांगायला आवडेल की एक काय म्हणूया हे जे संबंध आहेत पर्टिक्युलरली घरातील वृद्ध लोकं मुलं यांच्यातली हे जे रिलेशन्स आहेत तर हे दोन्ही बाजूने चांगले होण्यासाठी किंवा चांगले असण्यासाठी एक सायकोलॉजिस्ट आहे पुण्याचे डॉक्टर नंदू फुलमुले त्यांचे काही पॉडकास्ट मी पाहिलेले आहेत आणि इतके छान ते पॉडकास्ट आहेत. त्यामध्ये आपल्याला हे जे आपले प्रश्न आहेत तर त्यांची खूप चांगल्या प्रकारची उत्तरं आपल्याला बघायला मिळतात. आता आपण थांबूया. पण कामूचे बाकीची जी पुस्तकं आहेत तर त्यांच्याबद्दलसुद्धा मला नक्कीच बोलायला आवडेल. पण हे जे आहे द आउटसाइडर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. थँक्यू.